जाती जातीमध्ये जी आग आहे ती आता पेटायला लागलेली आहे आणि BJPनं सत्तेसाठी काही पण हे जे BJPचं धोरण आहे त्याचाच परिणाम महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचारावर पडतो आहे आणि यामुळेच आज जाती जातीमध्ये लोक मोर्चे काढायला निघालेले आहेत. कोणाला आरक्षण पाहिजे, कोणाला भीती वाटते की आमचं आरक्षण काढून देणार. ही जी धास्ती निर्माण करण्याचं आणि माणसाला माणसाशी भांडवायचं आणि जातीशी भांडवायचं जे पाप BJP करते त्याचाच परिणाम आहे. जे त्यांनी 2014मध्ये सांगितलं होतं ते 10 वर्षात का केलं नाही, हा आता मराठा समाजाच्या लोकांचा हा प्रश्न आहे आणि BJPने त्या ठिकाणी पुढं जाऊन हा जो सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अनेक जातीमध्ये जो वाद निर्माण करण्याचं काम जे BJPने केलेलं ते तातडीने थांबवावं असं आमची भूमिका आहे. नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं विभागीय बैठकीमध्ये गोंधळ झाला त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या, हायकमांड पर्यंत सगळं प्रकरण जाणारी शक्यताही वाटते. नेमकं प्रकरण काय? जिचकार विरुद्ध विकास ठाकरे या प्रकरणामध्ये आता काय डेव्हलपमेंट आहे? हे कुठलाच वाद नाही आहे. त्याला माईकवर बोलू दिलं नाही, मिटिंग संपली, एवढाच वाद आहे. त्याच्यात वाद दोन गुटातला नाही आहे आणि कुठलाच काँग्रेसचं गुट नाही. त्यामुळे हा विषय कुठला या वादाचा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे याची चर्चाच होऊ शकत नाही. नरेंद्र जिचकार यांना ज्या पद्धतीने आरोप त्यांच्यावरती आहे, नरेंद्र जिचकार यांना पक्षातून बाहेर काढावं यासाठी काही लोकांनी तुम्हाला भेटले होते आणि मागणी केली, ठरावही मंजूर केला. ते पक्षांतर्गत आहे, त्याच्यावरची चर्चा इथं होऊ शकत नाही. महाराष्ट्र नागपूर शिस्तपालन समितीने तुमच्याकडे प्रस्ताव पाठवला, तुम्ही काही हे पक्षांतर्गत बाब आहे, याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. हां, जरांगे पाटील बोलतात, त्यांनी असं म्हटलं की मराठ्यांनी ज्या नेत्यांना मोठं केलं त्यांनीच पैसे खाल्ले. जरांगे पाटील काय बोलताय, पण मी तुम्हाला ज्या मुळावर घेऊन जातोय, ज्यांनी हा वनवा पेटवला, जे सत्तेत बसलेले आहेत, केंद्रात बसलेले आहेत, राज्यात बसलेले आहेत, त्यांचं काय? त्यांना प्रश्न विचारा ना. हा वनवा तर BJPने पेटवलेला आहे सत्तेत यायसाठी, म्हणून त्यांनाच स्वतः प्रश्न विचारले पाहिजेत. जरांगे पाटील काय बोलतात त्याचा आमचा काही इश्यू नाही, कारण की सरकारमध्ये बसलेल्या लोकांनीच हा वनवा पेटवलेला आहे आणि त्यांनी हा थांबवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. जरांगे पाटलांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो असं दिसतंय. मला त्याच्यावर चर्चाच करायची नाही. मला चर्चा करायची आहे की BJPने जो वनवा महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचारामध्ये आणि जातीमध्ये भांडणं लावण्याचं पाप जे BJPनं केलेलं आहे त्याचं उत्तर BJPनं द्यावं आणि त्या लोकांना न्याय द्यावं, हीच भूमिका आमची आहे. इंडिया आघाडीची रॅली नागपुरात होणार आहे, रायपूरमध्ये होणार होती, भोपाळमध्ये होणार होती, त्याऐवजी काही वाद झाला आणि आता ती भोपाळमध्ये झाली नाही, नागपुरात होणार आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकांमुळे ती रॅली आपल्या नागपूरला व्हावी अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती. हैदराबादच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्या पद्धतीची भूमिका मांडली गेली होती हायकमांडकडून आमच्याकडे. आम्ही तयार झालो, पण आता हा नवरात्राचा पिरियड आहे, याच्यामुळे तरी माननीय खरगे साहेबांना आणि माननीय राहुलजींना आम्ही पत्र दिलेलं आहे की आपण जेव्हा घ्यायला तयार असेल तेव्हा आम्ही तयार आहोत, नागपूरला रॅली व्हावी अशी आमचा प्रयत्न आहे. कधीपर्यंत म्हणजे नोव्हेंबर? आता हा नवरात्र आहे, आता इंडिया अलायन्सची घ्यायची असेल तर मग सगळे देशातले जे आमचे घटक आहेत त्यांना पण सगळ्यांच्या तारखा आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे इंडिया अलायन्सच्या शीर्ष नेतृत्वामध्ये याची चर्चा होईल. नागपूरला इंडिया अलायन्सची मीटिंग झाली तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस त्याच्यासाठी तयार आहे. राहुल गांधी येणार, प्रियंका गांधी येणार, बाकी नेते जे आहेत, काही मुख्यमंत्री आहेत, काही अशी भव्यता राहिली. इंडिया अलायन्सची नागपूरच का निवडलं? देशातला एक भाग आहे नागपूर. काही नागपूर निवडलं म्हणजे काही देशाच्या बाहेरचा नाही आहे. स्पेसिफिक कारण नाही, काही कारण नाही. आम्ही भोपाळलाही करू शकलो असतो, पण तिथं निवडणूक आहे, त्यामुळे नागपूरला निवडायचं काय? म्हणजे इथं तसं दीक्षाभूमी आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मपरिवर्तन केलं आणि करोडो लोकांच्या साक्षीने केलं आणि करोडो लोक आज ते अनुयायी आहेत. आणि विशेष करून या ठिकाणी ताजुद्दीन बाबांचं जे सामाजिक एकात्मतेचं दर्शन देण्याचं ताजुद्दीन बाबांचं जे काम आहे, अशी 2 स्थळं या ठिकाणी महत्त्वाची आहेत. त्यामुळे आम्हाला इंडिया अलायन्सला एकात्मतेचा संदेश
बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला होता, ताजुन बाबांनी दिलेला होता, तोच संदेश आम्हाला नागपूरहून द्यायचा आहे. आणि म्हणून प्रदेश काँग्रेसची इच्छा आहे की इंडिया लाईनची मीटिंग नागपूरमध्ये व्हावी. संघाची स्थापना ज्या भूमीत झाली तिथे सहभाग घेऊन पहिला वार करणं असं काही आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी येणाऱ्या काही राज्याचे मुख्यमंत्री मागच्या मुंबईच्या बैठकीत आले होते. या रॅलीमध्ये भव्यता कशी राहणार आहे? मोठी राहणार आहे. कमीत कमी 10 लाखाची रॅली होईल ती. आणि त्या पद्धतीची काँग्रेसची पूर्ण तयारी आहे. आणि तसंही विदर्भ नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही रॅली 10 लाखाच्या वर होईल. राहुल गांधी, प्रियंका गांधी येणार. सगळे येणार. इंडिया लाईनच्या मीटिंगमध्ये सगळेच येणार. पुण्याचं पालकमंत्रीपद यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं कधी कधी मोठं पद मिळवण्यासाठी असे छोटे पद सोडावं लागते आणि आम्ही बारामती जिंकणार आहोत त्यांनी बोलले. मी तुम्हाला सांगितलं की हे हास्य जत्रा सरकार आहे. जनतेच्या प्रश्नाचं यांना काही घेणं देणं नाही. आम्ही सांगतो राज्यात दुष्काळ जाहीर करा, त्याच्यावर साधं मंत्रिमंडळात चर्चा करायला तयार नाही हे लोक. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही. या सरकारनं स्वतःचं मौज मस्ती, जनतेच्या पैशाची लूट, काही वाघनखे आणायला जातात, खाली हातानं वापस येतात, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून विदेशातून येतात आणि इकडे त्यांचा सत्कार केला जातो. काय चाललेलं आहे? हास्य जत्रा चाललेली आहे. जनतेचं काही घेणं देणं. जनतेच्या मतावर हे बोके झालेत, बोके होतात आहेत, सत्ता भोगतात आहेत आणि त्याच जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून तेच सत्कार करतात आहेत. काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून हे सगळे प्रश्न आज आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे. तरुणांची काय हालत आहे आपण पाहिलं. एक चायनीज ॲप आला, अनेक ॲप येतात आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक कुटुंबाला लुटलं जाते, तरुणांना लुटलं जाते. एक चायनीज ॲप आला, तो लोन देतो आहे आणि त्याच्यावर त्याला ब्लॅकमेलिंग केलं जाते, ते कुटुंब उद्ध्वस्त केलं जाते, आत्महत्या केल्या जातात. महाराष्ट्रामध्ये असं काय चाललं आहे? राज्यात कायदा सुव्यवस्था नाही राहिला. एकीकडे ड्रग्जचं पूर्ण व्यवहार चाललेला आहे. तो आरोपी पोलिसांच्या तावडीत असतानासुद्धा लोकांना भेटतो आहे, मौजमस्ती करतो आहे आणि तिथून गायब पण होतो आहे. काय महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे यांना लहान काय घ्यायचं ना कोणतं मोठं घ्यायचं, हे काय हास्य जत्रा लावलेली आहे या लोकांनी. जनतेच्या प्रश्नाचं या सरकारला बोलतं करा. आम्हाला तुम्हालाही आव्हान आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे सर, राज्यामध्ये आरक्षणासंदर्भात एक वाद सुरू आहे. विविध समाज हे एकमेकांच्या विरुद्ध आंदोलन करतायत. उपोषणही झालं, आजही आंदोलन सुरू आहे. धर्मराव बाबा आत्रा म्हणजे आदिवासी समाजाचे नेते, FDA मंत्री आहे, त्यांचं म्हणणं आहे की राज्यात 1 लाख लोक बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीवर लागलेले आहेत आणि आज बोगस आदिवासींचा विषय चर्चेत आलेला आहे. मंत्रीच म्हणतात की 1 लाख लोक नोकरीवर सध्या आहेत बोगस आदिवासी प्रमाणपत्राच्या. भाजप प्रणित येड्यांचं सरकार महाराष्ट्रात आहे. यांना वाटतं कायदेशीर त्यांना सरकार म्हणून कारवाई करता येतं, पण कोणाला बोगस असं सरळ कोणाला म्हणण्याचा अधिकार नाही. या गोष्टीचाही भान लावावा. ज्या गोष्टी तुम्हाला कागदोपत्री, कारण की कोणी एखादा विदेशातला माणूस देशामध्ये तिथलं नागरिकत्व नसेल, तो राहत असेल तर तो बोगसच असतो, तो देशद्रोही असतो. एखादा जातीचा हिस्सा कोणी दुसरा घेत असेल आणि तो नसेल तर त्याला सरकार म्हणून कारवाई करण्याचे अधिकार आहेत ना. पण कोणाला बोगस म्हणून ज्या असेल ते त्यालाही बोगस म्हणायचं, तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि भाजप काय या राज्यामध्ये पेरायला निघालेलं आहे आम्हाला कळत नाही. म्हणून सांगितलं की जातीजातीतलं द्वेष निर्माण करून या पद्धतीनं दुसऱ्यांना अपमानित करण्याचं, दुसऱ्या जातींना अपमानित करण्याचं हे सरकारचं धोरण असेल तर निश्चितपणे हे शाहू फुले आंबेडकर विचाराला कलंक लावण्याचं काम हे सरकार करते आहे. हे आम्ही वारंवार सांगतो. हाँ, वो हिंदी में जानना चाहेंगे इंडिया संगठन की कहने वाली है, क्या कहेंगे इस विषय में, क्या चर्चा चल रही है महाराष्ट्र कांग्रेस कमेटी से? देखो, हमारे पास प्रस्ताव आया था. भोपाल में इंडिया अलायंस का मीटिंग होने वाला था, लेकिन वहाँ पर चुनाव के मद्देनज़र रखते हुए वो सभा नागपुर में हो, इस तरह की एक पहल की गई थी. और महाराष्ट्र कांग्रेस कमेटी ने, प्रदेश कांग्रेस ने ये मान लिया था कि हम लेने को तैयार है. और लेकिन सभी इंडिया अलायंस के सभी नेताओं का समन्वय, उनकी डेट, ये सब चीज़ें उसमें होती है. कांग्रेस महाराष्ट्र में इंडिया अलायंस का विशेषकर नागपुर में सभा लेना चाहती है, क्योंकि ये जगह डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के कर्मभूमि है.
विचार भूमि है, दीक्षा भूमि है। और वैसे भी औलिया ताजुद्दीन बाबा जिनने भी एकात्मता का जो सब विषय दिया था, वो सभी धर्म सभी जाति के लोगों को साथ लेके चलने का, वही बाबा साहब अम्बेडकर ने किया। और ये जगह का एक अलग महत्व है। और इसलिए महाराष्ट्र में जो भी इंडिया अलायंस का मीटिंग होगा, बड़ी रैली होगी, वो नागपुर में हो, यह हमारी भूमिका कांग्रेस पार्टी की है। और इसलिए हमने हमारे शीर्ष नेता हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी और राहुल जी को भी हमने उस तरह का खत लिखा है। तो संघ भूमि भी है ये, क्या इसी को लेके यहाँ से हमें पता नहीं है, हमें वो पता नहीं। हमें दीक्षा भूमि और ताजुद्दीन बाबा की भूमि इतना ही पता है। भाऊ, आपण चायनीज ॲपमुळे जनतेला लुटलं जात आहे म्हटलं, नेमकं काय प्रकार आहे? चायनी ॲपमधून लोकांना लोन दिलं जातं आणि लोन देऊन त्याचा मोबाईलचा पूर्ण डाटा, कारण की ते मोबाईल टू मोबाईल ते लोन देतात आणि त्याच्यामधून एक मोठी लूट या चायनीज ॲपमधून चाललेली आहे। अनेक परिवार बर्बाद झालेले आहेत। मधल्या काळात एक बोरा ॲप आला होता। असे अनेक ॲप आणून सरळ लोकांना त्या ॲपच्या माध्यमातून फसवलं जातं, लुटलं जातं, आर्थिक लुटलं जातं, त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं, त्याच्यामधून आत्महत्या होतात आहेत। पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही आहे। राज्याच्या गृहमंत्र्यालाही काळजी नाही, कोणालाच काळजी नाही, सध्या आपल्या स्वतःच्याच ताळात आहेत। आणि त्याच्यामुळे ही जी काही लूटमाट आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहे। ड्रग्सचे आपण पाहिलं की ललित पाटील यांनी ज्या पद्धतीने ड्रग्स तयार केलेत, अनेक कुटुंब अनेक तरुणांना बर्बाद केलं, पण त्यालाही तो बेपत्ता झाला अजून माहिती नाही। म्हणजे काय चाललं। आणि 10 दिवसानंतर राज्य सरकार त्याच्यावर कमिटी बनवते। जेव्हा काँग्रेसने या विषयाचा आवाज उचलला तेव्हाच सरकारला जाग आलं। म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे ही भयावह आहे। कायदा सुव्यवस्थेचे तीन महाराष्ट्रामध्ये वाजलेले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक कुटुंब बर्बाद होतात। काही वर्तमानपत्रात बातम्या आल्या आहे की के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यांची भेट झाली आणि त्यांनी त्यांना खडसावलं। राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य, कथित वक्तव्य जे होतं, वडेट्टीवार यांनी नाकारलं की ते चंद्रपूरमध्ये होते, बल्लारशामध्ये होते, ते काही दिल्लीत नव्हते। अशा बातम्या काँग्रेसच्या ज्या बंदद्वार ज्या बातम्या आहेत त्या बातम्या बाहेर देशात आहेत, गटतट कायम आहेत, अशी पुन्हा परिस्थिती आहे। आपणच बातमी देता सूत्रानुसार। आता हा सूत्र कोण असतं ते अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही। तुम्ही सांगा ते सूत्र कोण आहे, तर आम्ही त्याच्यावर ॲक्शन करू। गटतट काँग्रेसमध्ये नाही हे आम्ही तुम्हाला सांगतोय। तुम्ही बातम्या सूत्रानुसार देतात, मग मीडिया, प्रिंट मीडिया असो की तुम्ही असो, ते सूत्र आम्हाला सांगायचं, मग आम्ही त्या सूत्राला बरोबर। पंतप्रधान मोदी आज मुंबईत येत आहेत ऑलिम्पिक कमिटीच्या बैठकीसाठी। मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात काय देऊन जाणार आहे की घेऊन जाणार आहे हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात आलेत, महाराष्ट्रातून उद्योग घेऊन चालले गेलेत, महाराष्ट्राला लुटलं, आता येऊन राहिलेत तर काय देऊन जातात आहे काय, हा आमच्या समोर एक भाग आहे। आणि मला वाटतं की अजूनही काहीतरी घेऊन जायसाठीच येत असतील असं वाटतंय। आतापर्यंतचा अनुभव तोच आहे। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रतेचा निर्णय नाही झाला तर ही निर्णय प्रक्रिया निरर्थक ठरेल असं न्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे, कसं पाहता? आम्ही सातत्यानं सरकारला आणि विधानसभा माननीय अध्यक्षांनाही आमचं सांगणं होतं की शेड्यूल 10 मध्ये जी काही प्रक्रिया आहे ती घटनात्मक आहे, त्या प्रक्रियेप्रमाणे ही सगळी कारवाई व्हावी। माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा, मी अजून त्याला क्लॅरिटी देतो की जेव्हा हे सगळं प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी माननीय सुप्रीम कोर्टात ॲफिडेविट करून दिलं होतं की जे माननीय सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील। आता त्या चेअरनी माननीय सुप्रीम कोर्टाला सगळे पॉवर दिलेत, आम्ही म्हणतोय की म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने पण हे कारवाईचे अधिकार हे माननीय विधानसभा अध्यक्ष यांचे असतात असं त्या शेड्यूल 10 मध्येच क्लिअर आहे। आणि म्हणून यांना एक संधी दिली माननीय सुप्रीम कोर्टाने। या संधीला यांनी चुकीचा अर्थ लावून ज्या पद्धतीनं घटनेचंच उल्लंघन केलेलं आहे राज्याच्या सरकारने, हे घटनाबाह्य सरकार आहे आणि तरीसुद्धा घटनेचं उल्लंघन करणं वारंवार, हे घटनेचे गुन्हेगार सरकार बसलेलं महाराष्ट्रात आहे। आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने कालचे जे
आपण प्रत्येक वाक्य वाचलेत तर या सरकारला आणि माननीय अध्यक्षाला खडे बोल सुनावलेले आहेत आणि याच्याने पूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्राची बदनामी होते. आपलं महाराष्ट्र ज्यांनी म्हणजे शाहू फुले आंबेडकर ज्यांनी या देशालाच नव्हे तर जगाला संदेश दिलेला या विचाराने या महाराष्ट्राची बदनामी ठरवून BJP करते आहे. हे कालच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या यांच्यावर जे ताशेरे ओढले त्याच्यातून स्पष्ट होते. अहमदाबादमध्ये क्रिकेट आहे, पाकिस्तान टीमचं तिथे स्वागत झालं, भाजपचे नेते पुढे होते आणि गुजरात सरकार जे आहे त्यांनी सुद्धा पाकिस्तानच्या टीमचं तिथं जल्लोषात स्वागत केलं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. आज मॅचही आहे. तुम्ही मला 15 दिवसापासून अनेक तक्रारी येतात आहेत की लोकांनी ती मॅच बघण्यासाठी तिकीट बुक ऑनलाईन, कारण या ऑनलाईन तिकिटा होतात पण सगळे ब्लॉक होत्या, हॉटेल ब्लॉक, सगळे हॉटेल पण बुकिंग नाही. काही लोकांनी तर दवाखान्यामध्ये व्यवस्था केली म्हणते आपल्याला तिथं राहायला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की गुजरात आहे ते, जिथं पैसा मिळेल त्याचं स्वागत ते करणार असंच म्हणावं लागेल. बाकीच्या सगळ्या मॅचेस ज्या सगळ्या देशामध्ये होतात त्या एकही तिकिटा ब्लॉक नाही झाल्यात. इथंच का झाल्यात? इथलेच हॉटेल कसे बुक झालेत? आखिरी दाल में कुछ काला है, इसलिए स्वागत है. हिंदी में जानना चाहेंगे, प्रधानमंत्री मोदी जी का दौरा मुंबई में है, क्या कहेंगे इस दौरे को लेकर? आज तक महाराष्ट्र में जब जब मोदी जी आए महाराष्ट्र का लेके गुजरात में ही गए. इस बार आए तो कुछ दे के जाएंगे ऐसा हमें लगता है. अब पूरा महाराष्ट्र भी उनके ही विचारधारा की सरकार बैठी है. वो खुद ही राज्य के मुख्यमंत्री कहते कि मैं हस्तक हूँ उनका, तो जितना चाहे वो लूट के ले जा रहे हैं. लेकिन महाराष्ट्र की जनता का यही कहना है कि महाराष्ट्र में पूरी दुष्काल की स्थिति है, किसान आत्महत्या कर रहा है, बेरोजगारों के इशू बड़े पैमाने में बढ़े हुए हैं, महंगाई ज़्यादा बढ़ी हुई है. महाराष्ट्र के इस छत्रपति शिवाजी महाराज के भूमि में आने के बाद इस महाराष्ट्र को तो देना ही है, उन्हें पूरे देश को एक अच्छा महंगाई कम करने का एक संदेश दे. जो आज कृत्रिम महंगाई बढ़ा के रखी है, डीजल पेट्रोल के दाम अंतर्राष्ट्रीय बाजार में आज अपने को यहाँ पे 45 रुपये में डीजल मिलना चाहिए और 55 रुपये में पेट्रोल मिलना चाहिए. ये 100 पार कर चुका है. तो माननीय प्रधानमंत्री यहाँ आने के बाद कुछ ऐसा डिक्लेयर करें कि पूरे देश को संदेश जाए. यही से किसानों को संदेश दिया था 2014 में यवतमाल से कि किसान के फसल के दुगने दाम हम देंगे, स्वामीनाथन समिति की सिफारिश लागू करेंगे. और यही आवाज़ पूरे देश के किसानों में पहुंची और पूरे देश के किसानों ने BJP को वोट किया और नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाया. लेकिन जैसे प्रधानमंत्री बनने के बाद मैंने ऐसा कहा ही नहीं था, वो तो जुमला था. मैंने तो कुछ उद्योगपति का कर्जा माफ़ करने की बात की थी, किसानों की नहीं. वो जुमला था ऐसा उन्होंने कहा. तो ये जुमला ना करे इस बार, और इस बार यही से महंगाई कम करने का एक संदेश दे पूरे देश को. तो हमें लगेगा कि छत्रपति शिवाजी महाराज के भूमि पे बार बार देश के प्रधानमंत्री आ रहे हैं, उनके नड्डा आ रहे हैं, उनके देश के गृह मंत्री शाह आ रहे हैं, बड़े बड़े नेता आते हैं. तो भाई छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, इस भूमि पे एक संदेश, अच्छा संदेश जो लोगों को जुमला ना बने, वो देने की कोशिश हो. आज इंडिया पाकिस्तान का मैच अहमदाबाद में होने जा रहा है. कुछ BJP के नेता स्वागत के लिए गए थे, ऐसा भी बोला जा रहा है, क्या कहेंगे? देखो गुजरात है वो, जहाँ पैसा मिलेगा सब करेगा. आपने देखा होगा कि ये जब खेल की जो शुरुआत हुई तो जैसे ही मैच कौन से कहाँ पे होंगे तो लोगों ने, क्योंकि भारत पाकिस्तान का मैच का एक इंटरेस्ट हिंदुस्तान में बड़े पैमाने में रहा है, और लोगों ने बुकिंग किया तो पहले दिन से ब्लॉक हो गया, होटल भी पूरे बुक हो गए. और लोगों ने तो यहाँ तक कि हॉस्पिटल में अपने जहाँ पेशेंट रहता है वहाँ पे भी बुकिंग कर ली अपनी, जहाँ होटल नहीं मिले. तो आखिर कुछ न कुछ दाल में काला है. जहाँ पैसा है वहाँ पर वहाँ के नेता लोग हैं और उसका ही असर है. एक तो पूरी दाल काली है नहीं, दाल कुछ काली है नहीं, पूरी दाल ही काली है. ये सब सरकारकडे आता फक्त 10 दिवस उरले असं जरांगेंनी अल्टिमेटम दिलाय सरकारला आरक्षणाचं. आम्हाला, मी तुम्हाला मगापासून सांगतो, या सरकारने आग लावलेली आहे, सरकारने विझवावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.